रमाई मी काही नाही केलं, मी काही नाही केलं. दारू उघडा, मी इकडे. रमाई ये रमाई बस बस. अगं रमाई, अगं काय तुझी अवस्था. तू शांत हो, शांत हो बघू. रमाई अगं काय झालं. रमाई शुद्धी ते भानावर ये. रमाई अगं रमाई अगं शांत हो, शांत हो तू. शांत झालीस ना. दीर्घ श्वास घे बघू. दीर्घ श्वास घे. दीर्घ श्वास घे. शांत हो. अगं एवढं घाबरायला काय झालं रमाई. आणि तू दरवाजा का वाजवत होती. दरवाजा तर उघडाच होता. सासूबाई काय झालं. तुम्ही एवढ्या का घाबरलात. स्वप्न स्वप्न पडलं. भयानक भयानक स्वप्न होतं. भयानक स्वप्न. असं काय दिसलं तुला स्वप्नात रमाई. नाही का, काही नाही. स्वप्नच ते. आता मला धड आठवतही नाहीये. जाऊ दे रमाई, तू विसरूनच जाते. आणि आता सगळं मनातून काढून टाक. बघ आता बाबा घरी आलेत ना, आता सगळं छान होईल. तू एक काम कर, तू माझ्या खोलीत जाऊन निवांत झोप. मी इथे बसतो. आणि सकू आहे ना माझ्या सोबतीला, जातो तिथे आराम कर. की मी येऊ तुला सोडायला. चल उठ. नाही नको 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 नको. आता जरी मला स्वप्नात दिसलं तरी ते कधीतरी सत्यात उतरूच शकतं. नको, उगाच विषाची परीक्षा बघायला नको. जोवर काढ्याचा परिणाम यांच्यावर दिसत नाही तोवर मला यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथेच या खोलीतच राहायला हवं. तुम्ही जा. मी आता ठीक आहे. तुम्ही जा, आराम करा. मी आहे यांच्या बरोबर. तुम्ही जा. सासूबाई तुमची तब्येत बरी नाहीये. मी तुमच्यासाठी गरम गरम दूध आणते. हळद घालून आणते. बरं वाटेल तुम्हाला. मी आलेच. म्हणजे नाटक करतायत ते. उगा आपल्या समोर आपल्याला दावायचं म्हणून खोळ्यागत वागतायत ते. पण रमाई, बाबांची अशी अवस्था झालीच कशी. नक्कीच यामागे कोणाचा तरी हात आहे. हे मडकं आधी इथे नव्हतं. कसं काय आलं इथे. हे मी आधी कुठेतरी पाहिलंय. कुठे बरं. गंगे काढा पी. अरे बापरे, गंगा मावशीला बधीर करणार काढा. इथे कसं काय आला. तसाच काढा. कोणासाठी. मला कल्पना आहे रमाई, तुला खूप ताण पडतोय. पण अगं मला कळतच नाहीये की बाबांची अशी अवस्था का झाली. म्हणजे हे कोडं उलगडतच नाहीये की बाबा त्या भारलेल्या खोलीत आलेच कसे.
दुसरं काय? पण पण लवकरात लवकर तुझे बाबा बरे व्हायला हवेत.